हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी माझे हेअर कलर करणार आहे. मी ऑलरेडी हायलाइट्स केले होते जे की गेलेत आणि जस्ट थोडेच टिप्सला बाकी आहेत जे की बघा असे दिसतात. मी केस बिलकुल पण सेट नाही केले कारण आता मी हेअर कलर करणार आहे स्वतः घरी फर्स्ट टाईम. याआधी पण मी 2दा हेअर कलर केला आहे म्हणजे हायलाइट्स केलेत, पण ते मी पार्लरमध्ये जाऊन केलं होतं. आणि आज मी करणार आहे ते मी घरी स्वतः करणार आहे फुल हेअर कलर, हायलाइट्स वगैरे नाही. मी यूज करते आहे पॅराडाईजकडून आलेलं हे प्रोडक्ट, म्हणजे मी ऑर्डर केलं, आलेलं नाही आहे. मी हा ब्राऊन कलरचा हेअर कलर चूज केला आहे कारण रेड वगैरे तर मला नको होतं. सो ह्या पॅकेटमध्ये हे सगळं आलं आहे. ग्लव्स पण आहेत आणि हेअर ब्रश पण आहे. हे हेअर कलर प्रोडक्ट आणि ॲक्च्युली ह्यांचं नो अमोनिया आणि नो ब्लीच हेअर कलर आहे, म्हणून मी हे चूज केलं. म्हटलं वेगळं काहीतरी चूज करू कारण आधी तरी मी ब्लीच फॉर्म्युला यूज केला होता हायलाईटसाठी. ह्यांनी क्यूट स्टिकर्स पण दिलेत. हा, आणि हे एक प्रोडक्ट टाकायचं राहिलं बाहेर. ह्यांच्याकडून क्यूट स्टिकर्स पण आलेत. ये अँड गाईज, जस्ट सो यू नो, मी कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे. मी तेवढी मोठी इन्फ्लुएन्सर पण नाही आहे कारण मी हे जस्ट ट्राय करते आहे, म्हणून मी प्रोडक्ट तुम्हाला दाखवलं की मी कोणता प्रोडक्ट स्वतः यूज करते आहे. म्हणजे जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण यूज करू शकता आणि मी माझा रिव्ह्यू पण तुम्हाला देईल एकदा हेअर कलर केल्यानंतर. सो हेअर कलर करताना मोस्टली तुम्ही स्टीलचा ग्लास वगैरे किंवा स्टीलचा जो पॉट वगैरे यूज नका करू. तुम्ही प्लास्टिकचा एखादा कप वगैरे घेऊ शकता कारण स्टीलच्या ह्याच्यात रिॲक्शन होतं, प्लास्टिकच्या कपमध्ये रिॲक्शन नाही होत त्या केमिकल्सची. सो तुमचं वेसल पण खराब नाही होणार. आणि मी स्वतः पण प्रोफेशनल नाही आहे, सो मला जसं जमेल तसं मी करते कारण मी हेअर स्पा वगैरे पण घरीच केला होता. लाईक माझी केस खूप कर्ली आहेत आणि फ्रिजी आहेत. सो आता ते मी कोंब पण नाही केले केस, म्हणून समजून नाही येणार, पण थोडं इफेक्टिव्ह दिसतं. म्हणजे मी असंच घरी काही ना काही ट्राय करत असते. हेअर स्पा पण मी घरी ट्राय केला कारण 500चं प्रोडक्ट तुम्ही, म्हणजे 500 to 600चं प्रोडक्ट तुम्ही घरी आणून जर हेअर स्पा करू शकता स्वतः, कारण माझ्याकडे स्टीमर वगैरे पण आहे. तर पार्लरमध्ये जाऊन 1000 का घालवायचे आणि त्याच 600च्या प्रोडक्टमध्ये जवळजवळ 5 to 6 वेळा मी ते प्रोडक्ट यूज करू शकते. लाईक अकॉर्डिंग टू माय हेअर लेंथ मी तेवढा टाईम ते यूज करू शकते. सो किती प्रॉफिटमध्ये आहे ते, म्हणजे माझ्यासाठी किती प्रॉफिटेबल आहे ते, आणि मी करू शकते, माझ्या स्किल्स आहेत, सो मी करते. हे तुम्ही बघू शकता की ते गाईड दिली आहे हे कसं यूज करायचं आहे. पहिलं ते मी हँड ग्लोव्ज घालणार, त्यानंतर हे डेव्हलपर आहे आणि हे कलरंट आहे, हे दोन्ही मिक्स करायचे आणि हे बाउलमध्ये मिक्स केल्या लगेच लावायचं आहे. सो मी जास्त त्या बाबतीत रेकॉर्ड नाही करत बसणार, मी तुम्हाला डायरेक्ट रिझल्टच दाखवेल. आणि हे अप्लाय करताना पहिलं तुमच्या हेअरचे जे स्टार्ट्स असतात, म्हणजे स्टार्ट करायचं ते तुमच्या हेअर एंड्सने स्टार्ट करायचं आणि मग वर जायचं. जर तुम्ही गाईड वगैरे वाचत नसाल तर वाचत जावा कारण हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि हेअर वॉश करताना सल्फेट फ्री शॅम्पू यूज करायचा आणि त्यानंतर हे कंडिशनर, क्लासिक कंडिशनर. मी केसांचा 4 पार्टिशन केले आणि नेक्स्ट प्रोडक्ट मिक्स केलं आहे. सो मी लावते स्टार्टिंग फ्रॉम दी एंड्स. ह्यासाठी मी पूर्ण 2 बॉटल जे पण आहे डेव्हलपर कलरिंग दोन्ही मिक्स केले. असे दिसत आहेत माझे केस विदाउट सनलाईटमध्ये. आय थिंक दिस इज मोर ऑफ अ डिझास्टर. इतका पण चांगला कलर नाही झाला, सो मी रेकमेंड करेल की घरी नका ट्राय कर. आणि असे दिसतात माझे केस थोडेसे सनलाईटमध्ये थोडं बाहेर आलं. इथला पार्ट तुम्हाला बिलकुल पण आवडला नाही आहे, सो आय एम कवरिंग इट अप. आणि
एकदम केस सेट केलं ना म्हणजे नॅचरल केस कसे दिसतील आफ्टर वॉश तसे दिसून येतील एकदम नॅचरलवाले. सेट केलं तर ऑब्व्हियसली थोडंफार चांगलं असं दिसतं ते. आणि गॅस माझा बर्थडे काही दिवसात म्हणून मी ट्राय करत होते, बट आय फेल्ड. पार्लरमध्ये जाऊनच करायला पाहिजे होतं. तुम्ही पण सॅलॉनमध्ये जाऊनच करा. जर तुम्हाला हेच यूज करायचं असेल प्रोडक्ट, तर प्रोडक्टचं काही म्हणजे वाईट नाही आहे, पण ज्यावेळेस तुम्ही ब्लीच यूज नाही करत त्यावेळेस हे ब्लॅक हेअर नाही होत कलर. तिथं माझे हायलाईट्स ऑलरेडी होते म्हणून थोडेफार कलर बसला आहे चांगल्यापैकी. आणि मे बी इथले माझे केस थोडे लाईट होते म्हणून तिथे म्हणजे ब्राउनिश होते म्हणून तिथे जास्त बसला आहे कलर.